सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अभ्यास केलेला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत हा आकृतीच्या सहाय्याने, नकाशाच्या सहाय्याने आपण तो स्पष्ट केला होता. त्याचप्रमाणे त्या सिद्धांताचे अपवाद सांगितले होते. कंजूष व्यक्ती, सत्ता, वाचन असणारा व्यक्ती, छंद असणारा व्यक्ती, ठीक आहे, या स्वरूपाचे किंवा अशा प्रकारचे आपण त्याचे अपवाद पाहिले होते. आता आपणाला या सिद्धांतावरील टीका पाहिजे सॉरी या सिद्धांतावरील टीका आपणाला पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर टीका, मर्यादा, दोष हे तिन्ही एकच. संभ्रमात राहायचं नाही. जर तुम्हाला विचारलं पेपरला किंवा परीक्षेला जर विचारलं जातं की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या मर्यादा सांगा, तर ह्या टीकाच लिहायच्या. दोष सांगा, तरी ह्या सिद्धांतावरील टीका आपणाला लिहायच्या आहेत. त्यामुळे जास्त कन्फ्यूज न होता सिद्धांतावरील टीका आपण पाहणार आहोत. पहा, मी पुन्हा सांगेन, सिद्धांतावरील टीका समजून घेण्यापूर्वी आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा नियम आणि घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सिद्ध होण्यास किंवा लागू पडण्यास जी काही गृहीतकं आहेत हे पाहणार आहोत. पहा, नियम काय सांगतो? इतर परिस्थिती स्थिर असता मनुष्याजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ करत गेल्यास प्रत्येक वस्तूच्या वाढीव नगाबरोबर त्याला मिळणारं जे समाधान असतं किंवा त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता असते ती क्रमशः घटत जाते. त्यानंतर आपण त्याची काय पाहिली होती? गृहीतकं पाहिली होती. काही गोष्टी आपल्याला, काही घटक हे गृहीत धरावे लागतात. ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत, म्हणजे पहा, आपण पाहिलं की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर मानली आहे, एकच गरज मानली आहे, एकच वस्तू मानलेली आहे, वस्तूचा आकारमान त्या ठिकाणी योग्य असं हवं, उपभोक्ता विवेकी हवा, ह्या गोष्टी ज्या आपण कशा मानल्यात? स्थिर मानल्यात, गृहीत मानल्यात. ह्याच गोष्टी किंवा हेच घटक ह्या सिद्धांताचे काय आहे? टीका आहे, दोष आहेत. पहा, सर्वात प्रथम सांगितले, पहा त्यांनी, पहिली टीका जी अवास्तव गृहीतके. अवास्तव गृहीतके म्हणजे काय? की प्रत्यक्ष वास्तवामध्ये ती गृहीतके आपण मान्य करू शकत नाही, अशी गृहीतकं या ठिकाणी ह्या सिद्धांतामध्ये मांडली गेलेली आहेत. म्हणजे पहा, सातत्य असेल, स्थिरता असेल, त्यानंतर एकजिन्सीपणा असेल, ही जे आहेत ही गृहीत अवास्तव आहेत. ही गृहीत प्रत्यक्षामध्ये आपणाला धरता येत नाही. ठीक आहे. तर या सिद्धांतावर पहिली टीका काय? अवास्तव गृहीतके. ही जी गृहीतके मांडली आपण आता पाहिलं, ही गृहीतके ही अवास्तव आहेत. ही गृहीतके प्रत्यक्ष आपणाला व्यवहारामध्ये दिसत नाहीत किंवा वापरता येत नाही. त्यामुळे या सिद्धांताचा पहिला दोष आहे अवास्तव गृहीतके. दुसरं आपण पाहिलं होतं की उपयोगितेचं संख्यात्मक मापन. उपयोगिता ही मानसिक संकल्पना असल्यामुळे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत नाही, हे आपण शिकलो होतो. उपयोगितेच्या प्रकारामध्ये, सिद्धांतामध्ये हे शिकलो होतो. परंतु या ठिकाणी उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असं गृहीत धरलं गेलं किंवा ही परिस्थिती मांडली गेली. ही परिस्थिती प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, कारण की उपयोगितेचं मापन करता येत नाही. त्यामुळे हा एक या सिद्धांताचा दोष आहे. दुसरं म्हणजे की पहा, आपण गृहीतकांमध्ये पाहिलं होतं की वस्तू अशी हवी की ज्या वस्तूचं छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करता आलं पाहिजे, अशी वस्तू हवी. परंतु अशा काही वस्तू आहेत की ज्या अविभाज्य आहेत. पहा, समजा घर तर आपल्याला उपयोगी आहे, मग घराचं विभाजन कसं करायचं? त्यानंतर गाडी, एखाद्याने मोटरसायकल घेतली, स्वयंचलित दुचाकी वाहन घेतलं, त्या गाडीचं विभाजन कसं करायचं? आपण असं तर नाही म्हणू शकत ना की पहिल्या गाडीमुळे मला एवढी उपयोगिता मिळाली, दुसऱ्या गाडीमुळे एवढी, तिसऱ्या गाडीमुळे एवढी अमुक असं होत नाही. त्यामुळं ज्या अविभाज्य वस्तू आहेत की ज्याचं विभाजन करता येत नाही, अशा वस्तूची तुलना करणं शक्य नाही. ठीक आहे, अशक्य असतं. म्हणून ज्या अविभाज्य वस्तू आहेत त्या अविभाज्य वस्तूंचं विभाजन कसं करायचं हा प्रश्न या सिद्धांतामध्ये आपणाला निर्माण झालेला दिसतो. म्हणून अविभाज्य वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत लागू होत नाही
किंवा हा त्याचा दोष आहे असं म्हणता येईल. पुढचं आहे, आपण पाहिलं होतं की पैशाची जी सीमांत उपयोगिता आहे ती स्थिर मानायची. ठीक आहे, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर मानायची, परंतु पैशाची उपयोगिता ही कधीच स्थिर नसते. ठीक आहे, पैशाची उपयोगिता ही कधीच स्थिर नसते. पैसा जेवढा आपल्याजवळ कमी असेल तेवढी त्याची उपयोगिता वाढत जाते. ठीक आहे, तर ती व्यक्तिपरत्वे बदलत असते. दुसरी गोष्ट काय, तर ती व्यक्तिपरत्वे बदलत असते. पैशाची किंमत, त्यातील साठा, यामुळे पैशाची उपयोगिता ही सतत बदलत असते. आणि नेमकं या सिद्धांतामध्ये पैशाची उपयोगिता स्थिर मानलेली आहे. तर हा एक सिद्धांताचा अपवाद आहे. पुढचा आहे एकच गरज. पहा, एकच गरज असणारी वस्तू या ठिकाणी उपयोगात आणली जाते या सिद्धांतामध्ये, परंतु अनेक गरजा भागवणाऱ्या ज्या काय वस्तू आहेत त्या वस्तूंच्या संदर्भात काय, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे समजा पाणी असेल, ठीक आहे, तुमचं वीज असेल, ह्या वस्तूंमुळे आपल्या अनेक गरजा भागत असतात, अनेक गरजा पूर्ण होत असतात. तर या वस्तूंच्या संदर्भामध्ये हा सिद्धांत लागू होत नाही. तर हे होते घटत्या सीमांत उपयोग सिद्धांताची टीका किंवा दोष. पहा, पहिलं अवास्तव गृहीतके, दुसरं त्यांनी म्हटले की संख्यात्मक मापन, अविभाज्य वस्तू, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि एकच गरज असलेली वस्तू, हे होते घटत्या सीमांत उपयोग सिद्धांताचे दोष किंवा त्याचे त्याची टीका किंवा त्याच्या मर्यादा. ठीक आहे, आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे महत्त्व. ठीक आहे, किंवा महत्त्व, त्याचप्रमाणे हा घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत हा कोणाकोणासाठी उपयुक्त ठरू शकतो. सर्वात प्रथम आहे उपभोक्त्यासाठी. कोणासाठी, तर उपभोक्त्यासाठी. हा आपणाला म्हणजे उपभोक्त्याला कोणत्या वस्तूंची गरज आहे आणि एखादी वस्तू प्राप्त केल्यानंतर आपलं समाधान प्राप्त कसं होईल हे या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामुळे त्याला समजतं, किंवा जास्तीत जास्त समाधान महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. पहिलं उपभोक्त्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आहे सरकारला देखील हा घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांत उपयुक्त ठरतो. सरकारची विविध धोरणं असतात, कल्याणकारी योजना असतात, त्याचप्रमाणे काही शासकीय कर असतात, ते कर आकारणी करण्यासाठी. ठीक आहे, प्रगतिशील कर असतात, वॅट. तर असे कर आकारणी करण्यासाठी, व्यापार धोरण ठरवण्यासाठी घटत्या सीमांत उपयुक्त सिद्धांत हा उपयुक्त ठरतो. आणि घटत्या सीमांत उपयुक्त सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मूल्यविरोधाभास समजण्यासाठी. मूल्यविरोधाभास म्हणजे पहा, वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवतो हा सिद्धांत. पहा, वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील फरक या सिद्धांताने दाखवला जातात. उपयोगिता मूल्य म्हणजे काय, तर ज्या वस्तूचा जास्तीत जास्त उपयोग होतो, जास्तीत जास्त वापर होतो, त्या वस्तूला उपयोगिता मूल्य असते. आणि विनिमय मूल्य म्हणजे काय, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे घेणे, या ठिकाणी त्या वस्तूचा त्याचं विनिमय करण्याचं किंवा विनिमय करत असताना त्याची किंमत ही जास्त असते. त्याला विनिमय मूल्य म्हणजे देवाणघेवाण करताना त्या वस्तूचे विनिमय मूल्य हे जास्त असतं. त्याला विनिमय मूल्य असं म्हटलं जातं. पहा की उपयोगिता मूल्य म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पाण्याचा उपयोग हा सर्व ठिकाणी आपणाला होत असतो, जास्तीत जास्त होत असतो, म्हणून त्याचं उपयोगिता मूल्य जास्त आहे. परंतु जर आपण बाजारामध्ये पाणी घ्यायला गेलो तर आपणाला 20 रुपयाची वॉटर बॉटल ही मिळते. म्हणजे त्याचं जे विनिमय मूल्य आहे ते कसं आहे, ते कमी आहे, परंतु उपयोगिता मूल्य मात्र जास्त आहे. ठीक आहे, आता दुसरा जो आहे सोने, चांदी किंवा हिरे, मोती यासारख्या ज्या वस्तू आहेत, यासारख्या वस्तूंचं उपयोगिता मूल्य जे आहे, उपयोग मूल्य म्हणजे उपयोगात जास्त आहेत का नाही, कोणत्या तरी प्रसंगालाच आपण हे वस्तूंचा वापर करत असतो, किंवा हे सोने किंवा ते जे काही सोन्याचे दागदागिने असतात ते आपण परिधान करत असतो, त्याचं उपयोगिता जे मूल्य आहे ते मूल्य कमी असतं, परंतु त्याचं विनिमय मूल्य मात्र जास्त असतं. विनिमय मूल्य म्हणजे समजा आपण
एखादा दागिना घेऊन, सोन्याचा दागिना घेऊन बाजारात गेलो तर तो सोन्याचा दागिना जर विकला तर त्याचे जास्त पैसे आपणाला मिळतात, म्हणजे त्याचं विनिमय मूल्य हे जास्त आहे. तर उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यांच्यातील विरोधाभास समजण्यासाठी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आपणाला फायदेशीर ठरतो, उपयुक्त ठरतो. ठीक आहे. पुढचा आहे की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत हा मागणी सिद्धांताचा या ठिकाणी काय आहे, आधार आहे. पहा, आपण पाहिलं घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत, त्याची सीमांत उपयोगिता काय होते, हळूहळू घटत जाते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, ज्यावेळेस उपयोगिता घटते, ठीक आहे, त्यावेळेस किंमत जास्त का कमी किंवा कमी किमतीला त्या ठिकाणी काय होतं, त्या वस्तूला जास्तीत जास्त मागणी ही निर्माण होत असते. पहा, त्यांनी सांगितले मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचा आधार आहे. मागणी सिद्धांत काय सांगतो की वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी ही वाढत असते. आणि जेव्हा वस्तूची अधिकाधिक नग संख्या खरेदी केली जाते, लक्षात घ्या, जेव्हा वस्तूची अधिकाधिक नग संख्या खरेदी केली जाते त्यावेळेस सीमांत उपयोगिता काय होते, क्रमशः घटत जाते. आणि म्हणून कमी किमतीला वस्तूची जास्तीत जास्त त्या ठिकाणी मागणी केली जाते. म्हणून मागणीचा जो नियम आहे, मागणीच्या नियमाला आधार किंवा मागणीचा आधार म्हणून घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा वापर होत असतो. तर हे होते घटत्या उपयोगिता सिद्धांताचे दोष आणि त्याचे महत्त्व. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करूया. घटत्या उपयोगिता सिद्धांताची ज्या टीका आहेत, पहिले अवास्तव गृहीतके, दुसरं आहे संख्यात्मक मापन, तिसरं आहे अविभाज्य वस्तूच्या बाबतीत पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि एकच गरज. महत्त्व कोणासाठी, उपभोक्त्यासाठी, सरकारसाठी आहे. मूल्य विरोधाभास समजण्यासाठी आणि मागणीचा आधार म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा वापर केला जातो. तर या ठिकाणी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा संपलेला आहे. पुढील तासात आपण सीमांत उपयोगिता व किंमत यातील काय संबंध असतो हे आकृतीच्या आधारे किंवा कोष्टकाच्या सहाय्याने पाहणार आहोत. त्यानंतर आपले हे प्रकरण संपेल. प्रकरण संपल्यानंतर प्रकरणावरील प्रकरणाखालील जे काय प्रश्न आहेत, स्वाध्याय आहेत, ते तुम्ही सोडवायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.